उद्धव ठाकरेंच्या प्रदेश दौऱ्यानंतर उबाठाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे। शिवसेनेचे आमदार, खासदार आणि जिल्हा प्रमुखांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जाते। संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन आज होणार आहे। या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे, शरद पवार आणि जावेद अख्तर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून चाचपणी सुरू झाली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने मिशन 40+ हाती घेतलंय। जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याची चाचपणी भाजपकडून सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या राजकीय फायद्यासाठी 2017 मध्ये प्रभाग रचना करण्यात आली होती। आता पुन्हा राजकीय फायद्यासाठी त्याच प्रभाग रचनेप्रमाणे बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका घेण्याच्या भाजपच्या हालचाली सुरू असल्याचं समजतंय। प्रभाग रचना आरक्षण सोडत पूर्ण झाल्यानंतर 2 टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। पुण्यात पालिका निवडणूक भाजपने स्वतंत्र लढावी अशी भूमिका शहरातील भाजप कार्यकर्त्यांची असं असताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मात्र वरिष्ठांच्या कोर्टात चेंडू टाकलाय। त्यामुळे आता भाजप स्वतंत्र लढणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आम्ही शिवसेना उबाठासोबत एकत्र आहोत अशी ग्वाही प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नियुक्ती झाल्यानंतर सपकाळ पहिल्यांदाच मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते आणि त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं। आमदार राजेश मोरे यांनी संजय राऊतांना टोला लगावला। सकाळी 9 वाजताच भोंगा वाजल्याशिवाय काही जण राहत नाहीत। ज्यांनी शिवसेना काँग्रेसकडे गहाण ठेवली, काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली, त्यांनी एकनाथ शिंदेंवरती बोलू नये असा हल्लाबोल त्यांनी केला। युवा सेना ही केवळ बाईक रॅलीपुरती मर्यादित राहिलेली नसून आता युवकांचे प्रश्न सोडवणारी संघटना म्हणून नावारूपाला आली आहे असं प्रतिपादन शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी केलं। येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युवा सेनेचं महत्त्व अधिक वाढणार असल्यानं नियोजनबद्ध पद्धतीने कामाला लागण्याचं आवाहन त्यांनी केलं। आता जर परत दहशतवाद्यांनी काही बरं वाईट केलं तर जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला। आता तर तुमचे 2 तुकडे पडलेलेच आहेत, पण आणखी तुमचे 2-4 तुकडे पडल्याशिवाय राहणार नाही असं ते म्हणाले। ठाण्यात तब्बल 700 इमारती धोकादायक आहेत, त्यामुळे धोकादायक इमारती पडून किंवा रस्त्यांना खड्डे पडल्यामुळे अपघातात एकाचाही जीव जाणार नाही याची खबरदारी घ्या। मात्र कुणाचा जीव गेला तर संबंधित अधिकाऱ्यांची गय करणार नाही असा थेट इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला। यानंतर एक महत्त्वाची बातमी बघूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज नागपूरमध्ये जनता दरबार असणार आहे। मुख्यमंत्री सचिवालय हैदराबाद हाऊसमध्ये जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी मुख्यमंत्री दुपारी 12 ते 2 दरम्यान नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतील आणि नागरिकांनी त्यांच्या तक्रार अर्जासह जनता दरबाराला उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। किल्ले सिंहगडाच्या वैभवात भर पडू शकेल असे कल्पक प्रकल्प आणि कामांचा प्रस्तावित सिंहगड विकास आराखड्यात समावेश केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। सिंहगडाची प्लास्टिक विळख्यातून सुटका करण्यासाठी प्लास्टिक बंदीची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश वन विभाग आणि पुरातत्व विभाग प्रशासनाला त्यांनी दिलेत। राज्यात 1 जानेवारी ते 7 मे या कालावधीत 1520 डेंग्यूचे रुग्ण आढळले। यात पालघर जिल्ह्यात सर्वाधिक 110 रुग्णांची नोंद झाली। पालघर पाठोपाठ पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे। मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे येणाऱ्या काळात डेंग्यूचा प्रादुर्भाव वेगाने वाढण्याची शक्यता आहे। राज्यात चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव वाढलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे। रुग्णसंख्येच्या तुलनेत पुणे जिल्हा राज्यात आघाडीवरती असून पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली। 1 जानेवारी ते 7 मे या कालावधीत 718 चिकुनगुनियाच्या रुग्णांची नोंद झाली। यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 76 रुग्ण आढळले। नवीन लाल परिसर येणाऱ्या सर्व बसेसमध्ये AI तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे, GPS तंत्रज्ञान, LED TV, वायफाय, चोरी प्रतिबंध तंत्रज्ञानावरती आधारित बस ब्लॉक सिस्टीम असे आधुनिक तंत्रज्ञान एकात्मिक पद्धतीने लावण्यात येणार आहे। या बसेस प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि आरामदायी करण्याचा निर्णय महामंडळाने घेतलाय। कोकणातील हापूसचा हंगाम जवळपास संपलाय। सद्यस्थितीत बाजारात हापूसची तुरळक आवक होते। वातावरणातील बदलामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा हंगाम लवकर संपलाय। सध्या घाऊक बाजारात 1 डझनचा दर 300 ते 600 रुपये आहे, तर 4 ते 8 डझनाच्या पेटीचा दर 1500 ते 4000 रुपये आहे। चिपळूण कोयना धरणातील वीज निर्मितीनंतर वाशिष्ठी नदीमार्गे अरबी समुद्रात सोडले जाणारे 67 TMC
अवजल मुंबईकडे वळवण्याचा प्रस्ताव आहे. त्या दृष्टीने आता पाटबंधारे विभागाकडून चाचपणी सुरू आहे. पाणी वापराकरता पूर्व व्यवहारता अहवाल तयार करण्यास कळंबस्ते इथे वाशिष्ठी नदी किनारी दिल्ली इथल्या संस्थेकडून मृदा परीक्षण आणि भूगर्भ चाचणी घेण्यात आली. CUET UG परीक्षेची प्रवेशपत्र विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना ही प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची सुविधा NTAनं दिली आहे. राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी केंद्रीय पातळीवरती ही परीक्षा घेतली जाते. यंदा 19 ते 24 मे दरम्यान विविध अभ्यासक्रमांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. जगभरात इलेक्ट्रिक वाहनार्थात बाजार वेगानं विस्तारताना दिसतोय. 2030 मध्ये जगभरात विकल्या जाणाऱ्या 40% अधिक गाड्या या EV असतील. 2025च्या अखेरपर्यंत जगभरातील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या तब्बल 20 कोटींहून अधिक असेल. या संदर्भात अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेनं आपल्या ताज्या अहवालात वर्तवलाय. देशात उन्हाळ्याच्या हंगामात प्रवास वाढल्यामुळे इंधनाची मागणी वाढली आहे. पेट्रोलच्या वापरात मे महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात सुमारे 10% वाढ झाली आहे. 1 ते 15 मे दरम्यान पेट्रोलचा वापर वाढून 15 लाख टन इतका झालाय. राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांना टोल मुक्ती देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेऊन 17 दिवस उलटले तरी तो अद्याप काही लागू झालेला नाही. त्यामुळे निर्णयाची अंमलबजावणी होणार कधी असा प्रश्न हे वाहनधारक विचारतायत. निदान 2 महिने तरी वाट बघावी लागणार अशी सध्याची स्थिती आहे. छत्रपती संभाजीनगरातील काही भागांमध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलंय. विविध भागामध्ये वीज पडल्यामुळे 6 जनावरं दगावली आहेत. तर पावसामुळे आंब्यासह इतर फळबागांचं नुकसान झालंय. जळगावात अंमली पदार्थांविरोधात पोलीस ऍक्टिव्ह मोडवर आलेत. ऑपरेशन क्लीन राबवत 15 दिवसात गांजा, MD ड्रग्ज आणि 11 लाखांचा माल जप्त करण्यात आलाय. 102 गुन्हे दाखल केले असून 104 जणांना अटक करण्यात आली. वाशिमच्या शिरपूर बस स्थानक परिसरातील एका घराला अचानक आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. घरातील साहित्य जळून खाक झालं. आगीत जवळपास 3 ते 4 गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. जळगावच्या अमळनेर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. अमळनेर तालुक्यातील कान्हेरे फापोरे इथे वीज पडल्यामुळे 4 बैल जागीच ठार झाले. तर अनेक रस्त्यावरती पाणी साचल्यानं रस्त्यांना तलावाचं स्वरूप आलंय. कर्जतमधल्या पुरातन हनुमान मंदिराजवळचे अतिक्रमण हटवण्यासाठी अखंड हिंदू समाज रस्त्यावरती उतरला आणि बंदची हाक दिली. त्यावेळी संग्राम जगतापांनी आक्रमक इशारा दिला. प्रशासनानं कारवाई केली नाही तर हिंदू समाज स्वतः अतिक्रमण हटवेल असा इशारा देण्यात आलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी हे मागील काही दिवसांपासून परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देऊन कारवाई करतायत. पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या तब्बल 9 परीक्षा केंद्रांना कुलगुरूंच्या पथकानं भेट दिली. त्यात पाथरी येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या 2 हॉलमध्ये मास कॉपी आढळून आली. या सर्व विद्यार्थ्यांचा संपूर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे आदेश कुलगुरूंनी दिल्याची माहिती प्रशासनानं दिली. यंदा मान्सूनचं आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं नालेसफाईला गती दिली आहे. मध्य रेल्वेनं आतापर्यंत 75% तर पश्चिम रेल्वेनं 80% नालेसफाई पूर्ण केली आहे. नाशिक जिल्ह्यातील आडगावमधला धक्कादायक प्रकार समोर आलाय. 10वी पास झाल्यानं शाबासकीचा बहाणा करत वडिलांच्या मित्रानंच मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळानं महाराष्ट्राच्या हवामानावर गंभीर परिणाम होतोय. त्यामुळे पुढील 48 तासांसाठी मुंबईसह रायगड आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी असं आवाहन केलं गेलंय. यावलमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांना चारा म्हणून केळी पीक जनावरांना खायला दिलं. आर्थिक तोटा झाल्यामुळे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. नांदेडमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर मनमाड शहरामध्ये पावसाचं जोरदार आगमन झालं. या अवकाळी पावसानं अनेक लग्न सोहळ्यावरती पाणी फेरल्यामुळे सर्वांच्याच आनंदावर विरजण पडलं. अवकाळी पावसानं दिंडोरी आणि चांदवडच्या ग्रामीण भागात कहर केला. विशेषतः वडनेर, भैरव, पिंपळगावसह इतर भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालं. भुसावळमध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे केळी आणि रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आता पुन्हा वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऑनलाईन पोर्टलवर आता प्री स्कूल नोंदणी करणं बंधनकारक असल्याचा महत्त्वाचा निर्णय शिक्षण विभागानं घेतलाय. प्री स्कूलकडनं पालक आणि विद्यार्थ्यांची होणारी लूट थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.
जळगावच्या तरसोद पाळधी बायपास महामार्गाच्या कामासाठी ठेकेदारांकडून अवैध पद्धतीने उत्खनन करत गौण खनिजाचा वापर केला जातो असा आरोप नशिराबादच्या माजी सरपंचासह ग्रामस्थांनी केला. या प्रकरणी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार देखील केली. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील धुरखेडा गावचे पुनर्वसन मंजूर करण्यात आलं, मात्र अद्यापही जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पुनर्वसनाची कुठलीही प्रक्रिया होत नसल्यामुळे संतप्त ग्रामस्थ आक्रमक झाले. यावेळी संतप्त नागरिकांनी तापी नदीत जलसमाधी आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. सोलापूर शहरात ड्रोन उडवण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. 15 मे ते 3 जून पर्यंत विनापरवाना बेकायदेशीररित्या ड्रोन प्रक्षेपण, छायाचित्रण तसंच कोणत्याही प्रकारच्या ड्रोनचा वापर करण्यास मनाई करण्यात आली असून पोलीस आयुक्तांनी या संदर्भात आदेश काढले आहेत. यावर्षी मान्सून 4 दिवस आधीच दस्तक देणार आहे, त्यामुळे पावसाळ्यापूर्वी सुकी मच्छी घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. यंदा मत्स्य दुष्काळाचा फटका सुक्या मासळीला देखील बसलाय. आवक कमी होत असल्यामुळे सुक्या मच्छीचे दर 100 ते 200 रुपयांनी वाढलेत. कोयना प्रकल्पातनं 15 मार्च ते 14 मे 2025 या 2 महिन्यात रेकॉर्ड ब्रेक अशी तब्बल 692.68 दशलक्ष युनिट जादाची वीज निर्मिती झाली. कोयनेतील पाणी पूरपरिस्थितीला कारणीभूत ठरू नये म्हणून धरणातील शक्य तेवढं पाणी वीज निर्मितीसाठी वापरण्याचं नियोजन करण्यात आलंय. खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात असताना पात्र शेतकऱ्यांना तातडीनं पीक कर्ज वेगानं मिळावं यासाठी सर्व बँकांनी सक्रिय भूमिका घ्यावी असे निर्देश राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिले. कोणताही पात्र शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये यासाठी सर्व बँकांनी विशेष दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. सतत बौद्धिक काम केल्यामुळे भावनिक आणि मानसिक क्षमतांवरती नकारात्मक परिणाम होतोय. जास्त काम केल्यानं मेंदूची रचना बदलते असं दक्षिण कोरियातील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात समोर आलंय. या अभ्यासात 110 कर्मचाऱ्यांमध्ये जास्त कामाचे परिणाम पाहिले गेले. यात 78 जणांनी ठरलेल्या तासानुसार तर 32 जणांनी जास्त काम केलं होतं. जागतिक उच्च रक्तदाब दिनाचं औचित्य साधून महापालिकेनं मे महिन्यात मीठ आणि साखर जनजागृती अभियान हाती घेतलं. मुंबईकरांना हेल्दी खा, स्वस्थ रहा, मस्त रहा असा संदेश देण्यात आला. या निमित्तानं महापालिकेच्या विविध दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये सध्याच्या घडीला 1,16,000 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. UPSCकडनं 2026 मध्ये घेण्यात येणाऱ्या सर्व प्रमुख परीक्षांचं वार्षिक कॅलेंडर प्रसिद्ध करण्यात आलंय. त्यामुळे जे स्पर्धा परीक्षार्थी नागरी सेवा, NDA, CDS, अभियांत्रिकी सेवा किंवा वैद्यकीय इत्यादी परीक्षा देणार आहेत त्यांना त्यांच्या अभ्यासाचे योग्य नियोजन करता येणार असल्याचं स्पष्ट झालंय. मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं 4 मे रोजी झालेल्या नीट UG परीक्षेच्या निकालाला तात्पुरती स्थगिती दिली. इंदूर येथील एका उमेदवारानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं संबंधित निर्देश दिले. जहाज बांधणी, दुरुस्ती आणि पुनर्वापर क्षेत्रात पुढील 2 दशकात 18,000 कोटींची गुंतवणुकीसह तब्बल 1,40,000 रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट असलेलं महत्वाकांक्षी धोरण जारी करण्यात आलं. गृह विभागानं शुक्रवारी या धोरणाच्या अनुषंगानं सविस्तर शासन निर्णय जारी केलाय. जगातील आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारत ही सर्वात वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे अशी माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या ताज्या अहवालातनं समोर आली आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वाढ दर हा 6.3% असणार आहे. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचा निकाल मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केला. सर्व महामंडळांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं अव्वल क्रमांक पटकावलाय. मुख्यमंत्री फडणवीसांनी कारभार स्वीकारल्यानंतर प्रशासनाला 100 दिवसांचा कृती आराखडा दिला होता. शहरी भागात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे. एका नवीन अहवालानुसार राजधानी दिल्लीत सर्वाधिक EV वाहनांचा वापर होत असल्याचं दिसलं. कारण आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये फेब्रुवारीपर्यंत देशातील EV चार्जिंग स्टेशनवरील एकूण वीज वापराच्या 40% अधिक वाटा दिल्लीनं घेतला तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. पावसाळा तोंडावर आल्यानं मुंबई पालिकेनं जुन्या आणि जीर्ण इमारतींचा सर्व्हे केलाय. त्यातून 134 इमारती अति धोकादायक आढळल्यात. या सर्वाधिक इमारती या पश्चिम उपनगरातल्या आहेत. त्यांना स्थलांतरित होण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात तब्बल 700 धोकादायक इमारती असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यात सर्वाधिक 289 इमारती या एकट्या भिवंडी पालिका क्षेत्रात आहेत. मिठी नदीचा गाळ काढण्याचं काम निम्मत झालंय. काम धीम्या गतीनं सुरू असल्याचं बघायला मिळतंय. स्वच्छतेकडे पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. त्यामुळे आपत्तीचा सामना करण्यासाठी ठाणे पालिका अलर्ट झाली आहे. सखल भागात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पालिकेनं यादी तयार केली असून 14 ठिकाणी CCTV कॅमेरे बसवले जाणार आहेत.
आर्थिक संकटात सापडल्यामुळे बेस्ट प्रशासनानं बसचं भाडं दुपटीनं वाढवलंय, पण मुंबईकर बेस्टवरती रुसलेत. भाडेवाढीनंतर आठवड्याभरात बेस्टचे सुमारे 9 लाखांहून अधिक प्रवासी घटलेत. मात्र असं असलं तरी बेस्टचं उत्पन्न मात्र 1 कोटींनी वाढलंय. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या पुण्यातील बहुचर्चित बालभारती ते पौड फाटा या रस्त्याच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चस्तरीय समितीनं स्थगिती दिली असून सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत या रस्त्यावर कोणतेही काम करू नये असं पत्र उच्चस्तरीय समितीनं राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवलंय. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त या पदाची श्रेणी कमी करून गृह विभागानं त्याऐवजी सहपोलीस आयुक्त असं नवं पद निर्माण केलंय. मुंबई पोलीस दलातील हे 6वं सहआयुक्त पद असेल. आता या नव्या पदाच्या निर्मितीमुळे विशेष आयुक्त पद आपोआप रद्द झालंय. एसीतून उठून लगेच ऊन अंगावर घेतल्यास ब्रेन हॅमरेजचा धोका असल्याचं समोर आलंय. अशा प्रकारच्या घटनेतील रुग्णांची संख्या चांगलीच वाढली आहे. या प्रकरणी एका रुग्णालयात अवघ्या 72 तासात ब्रेन हॅमरेजचे असे तब्बल 29 रुग्ण समोर आले. इस्रो उद्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातनं सकाळी 5:59 आपल्या 101व्या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे. इस्रो PSLV C61 मिशनद्वारे EOC-09 उपग्रह प्रक्षेपित करेल. त्यामुळे पृथ्वीचं निरीक्षण आणि देखरेख करण्याची क्षमता आणखी वाढणार आहे. वर्ध्यात रंगाच्या नोटेवरनं प्रवासी आणि बसमधील वाहकाची शाब्दिक चकमक झाल्याची घटना समोर आली. या रंगाची नोट माझ्या घरी तयार झालेली नाही असा टोला महिलेनं वाहकाला लगावला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. नांदेडमधील नई आबादी इथे एका युवकानं श्वानाला गरागरा फिरवून रस्त्यावरती आपटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता. या प्रकरणी शेख इरफान या युवकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. पालघरच्या महालक्ष्मी विवळवेढे ग्रामपंचायतीचे सरपंच नितेश भोईर यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या 4घांना कासा पोलिसांनी अटक केली. कौटुंबिक वादातनं भोईर यांच्या हत्येचा प्रयत्न झाला असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई एअरपोर्टवरती DRIनं केलेल्या कारवाईत एका महिलेकडनं 15.71 कोटींचं कोकेन ड्रग्ज जप्त करण्यात आलं. आरोपी महिलेला अटक करण्यात आली. RSSचे मोहन भागवत उद्यापासून 3 दिवसीय नाशिक दौऱ्यावरती आहेत. यावेळी नाशिकमध्ये सुरू असलेल्या पश्चिम क्षेत्राचा कार्यकर्ता विकास वर्गाला मोहन भागवत मार्गदर्शन करणार आहेत. रामराजे निंबाळकरांचं नाव राम आहे, पण ते शकुनी मामासारखे वागतात. त्यामुळे रोहित पवारांनी उगाच रामराजेंची बाजू घेऊन सोज्वळ गप्पा मारू नयेत. रामराजेंनी चौकशीला सामोरं जावं अशी खरमरी टीका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी रामराजे निंबाळकर आणि रोहित पवारांवर केली. चंद्रपूरच्या गडचांदूर शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थिती लावली. जळगावच्या अमळनेरमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सखाराम महाराज यात्रा उत्सवात गोंधळ उडाला. शेती पिकाचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावली. पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे. पुण्याच्या पिंपळगाव खडकीमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. यावेळी शेती पिकाचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. दरम्यान जनावरांचा चारा देखील वाहून गेल्यानं मोठं नुकसान झालंय. नंदुरबारमध्ये सलग 8व्या दिवशी दमदार पावसानं हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह नंदुरबार शहराला अवकाळी पावसानं झोडपलं असून तुफान वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. जळगाव, धरणगाव, अमळनेर, एरंडोल, चोपडा इत्यादी तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अकोल्यात मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नल सोफिया कुरेशींबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील 10वी-12वी मध्ये यश मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. नाशिकमध्ये वसंत व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी छगन भुजबळ यांनी देखील हजेरी लावली. जळगावच्या रावेर ते मुक्ताईनगर मार्गाची दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय.
तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. श्रीगोंदा आढळगाव जामखेड रस्ता रखडल्यामुळे निलेश लंकेंनी संताप व्यक्त केला. अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. चंद्रपूरच्या सिंदेवाही वनक्षेत्रातील डोंगरगाव नियत क्षेत्रामध्ये एका वाघिणीच्या नरबछड्याला जेरबंद करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात 3 महिलांचा मृत्यू झाल्यानं ही खबरदारी घेण्यात आली आहे. नागपूर शहरात व्यावसायिक अक्षय लिमना यांच्या कार्यालयातनं चेक चोरी करून तो बँकेत वठवण्याचा प्रयत्न उधळण्यात आला. या प्रकरणी सत्तार अन्सारी, पंकज रहांगडाले या दोघांना पोलिसांनी अटक केली. आरोपींवर विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे. बार्शीमध्ये एका तरुणाला चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याविरोधात पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 2 वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग डोक्यात धरून मारहाण करण्यात आली. भारतासह आता अफगाणिस्तानकडून सुद्धा पाकिस्तानची जलकुंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. अफगाणिस्तानमध्ये काबूल नदीवरील शाहतूत धरण बांधण्यासाठी भारतानं सहकार्य केलंय. ते पूर्ण झाल्यास तिथून पाकिस्तानला होणारा जलपुरवठा कमी होण्याची शक्यता आहे. भारतात विमानतळ व्यवस्थापन करणाऱ्या तुर्कस्तानच्या सेलेबी एअरपोर्ट कंपनीचा परवाना रद्द करण्याचा निर्णय भारतानं घेतलाय. मात्र याला आव्हान देण्यासाठी सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसनं उच्च न्यायालयात धाव घेतली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला $1 अब्ज दिलेल्या अर्थसहाय्याचा पुन्हा विचार करावा आणि भविष्यात पाकिस्तानला मदत करू नये असं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. पाकिस्तान या निधीचा वापर दहशतवादासाठी करू शकतं असं ते म्हणाले. पाकिस्तानच्या तावडीतनं 21 दिवसांनी सुटल्यानंतर पूनम कुमार शॉ यांनी फोनवरनं कुटुंबियांशी संवाद साधला. त्यांना पाकिस्तानात कोणत्या यातना सहन कराव्या लागल्या याची माहिती त्यांनी दिली. पूनम कुमार शॉ यांचा शारीरिक छळ झाला नसला तरी त्यांना रोज रात्री मानसिक त्रास दिला जात होता. 21 दिवसात त्यांना 3 वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्यात आलं होतं. एक ठिकाण तर हवाई दलाच्या तळाजवळ होतं आणि तिथून रात्री रोज विमानांचे आवाज येत असल्याची माहिती शॉ यांनी आपल्या पत्नीला दिली होती. तर ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर केंद्र सरकार संरक्षण बजेटमध्ये आणखी वाढ करण्याची अपेक्षा आहे. याद्वारे नवीन अत्याधुनिक शस्त्र खरेदी केली जातील. पुरवणी अर्थसंकल्पात 50,000 कोटींची अतिरिक्त तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्याला मंजुरी मिळू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बेला त्रिवेदी शुक्रवारी निवृत्त झाल्या. या प्रसंगी परंपरेनुसार न्यायमूर्ती त्रिवेदी यांचा निरोप समारंभ आयोजित न करण्याच्या सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या निर्णयाचा सरन्यायाधीश गवई यांनी शुक्रवारी तीव्र शब्दात निषेध केला आणि संघटनेवर ताशेरे ओढले. पंजाबच्या तरनतारनमध्ये 85 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. पाकिस्तानातून हा ड्रग्ज साठा भारतात आणला गेला असल्याचं सांगितलं जात आहे. हरियाणाच्या सोनीपतमध्ये बस स्थानक परिसरात एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. बिहारच्या छपरामध्ये ऑर्केस्ट्रात पिस्तूल दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. उत्तर प्रदेशच्या चित्रकूटमध्ये कारमधील प्रवाशांनी एका ट्रक चालकाला बेदम मारहाण केली. कार आणि ट्रकची धडक बसल्यामुळे त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर ही मारहाण झाली. मुझफ्फरनगरमधल्या एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली. ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मध्य प्रदेशच्या खंडवा इथे एका महिलेला बेदम मारहाण झाली. यावेळी पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचल्यामुळे महिलेची सुटका झाली. मध्य प्रदेशच्या खरगोनमध्ये दोन वळू हे आपसात भिडले. भर रस्त्यात झालेल्या वळूंच्या झुंजीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. उत्तर प्रदेशातल्या बागपत इथल्या काली मंदिरात चोरीची घटना घडली. गर्भगृहात ठेवलेली दानपेटी चोरून चोरट्यांनी पळ काढला. व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केलाय. पाकिस्तानच्या तावडीतनं 21 दिवसांनी सुटल्यानंतर पूनम कुमार शॉ यांनी फोनवरनं कुटुंबियांशी संवाद साधला. त्यांना पाकिस्तानात कोणत्या यातना सहन कराव्या लागल्या याची माहिती त्यांनी दिली. पूनम कुमार शॉ यांचा शारीरिक छळ झाला नसला तरी त्यांना रोज रात्री मानसिक त्रास दिला जायचा. 21 दिवसात त्यांना 3 वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्यात आलं होतं. एक ठिकाण तर हवाई दलाच्या तळाजवळ होतं. तिथून रोज विमानांचे आवाज येत असल्याची माहिती शॉ यांनी आपल्या पत्नीला दिली. जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसनं पुन्हा डोकं वर काढलंय. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होतीये.
सिंगापूरमध्ये अलर्ट देण्यात आलाय. कोविड रुग्णांची संख्या गेल्या आठवड्यापेक्षा 28% वाढली आहे. कोरोनाचा हा प्रकार 2020च्या लाटेपेक्षा गंभीर आहे आणि वेगानं विषाणू पसरत असून लोकांनी लसीचा बूस्टर डोस घ्यावा असं सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयानं म्हटलंय. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं दोहा डायमंड लीग स्पर्धेमध्ये वैयक्तिक विक्रम रचलाय. नीरजनं 90.23 मीटर भाला फेकत वैयक्तिक विक्रमाचीच नोंद केली. नीरज चोप्राला आतापर्यंत 90 मीटरचा टप्पा पार करता आलेला नव्हता आणि या स्पर्धेत मात्र त्यांनी हा टप्पा पार केला.